क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज. भूक लागलीये? भूक लागलीये का? बिस्किट खाणार? हो हो खाईन बिस्किट. भूक भूक लागली मला. घे घे घे. खा बिस्किट. खा बिस्किट. मी निघतो. उद्या सकाळी कॉलेजमध्ये भेटूया. इतक्या लांबून आलास तर चल आईला भेटून जा. बरं ठीक आहे. आई आई तू बस, मी आईला बोलावते. आई काय झालं बाळा? मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची. नमस्कार. हा नमस्कार. जिगर आहे. मी ज्या कॉलेजमध्ये शिकते ना त्याच कॉलेजमध्ये हा लायब्ररियन आहे. आई जेव्हा मला कॉलेजमध्ये उशीर होतो ना तेव्हा जिगर मला घरी सोडायला येतो आणि आज देखील यानेच मला घरी सोडलं. अगं तू अशीच उभी राहणार आहेस की तुझ्या मित्रासाठी काही खायला आणणार आहेस? अरे हो, हा आवाज आत काही झालंय का? नाही नाही तू बस बाळा. बहुतेक एखादी मांजर असेल. प्रदीप, माझा प्रदीप आलाय. अरे माझा प्रदीप आलाय, माझा मुलगा आलाय. मी केव्हापासून तुझी वाट पाहत होते. तू कधी आलास बाळा? माझा मुलगा, माझा. नाही तो प्रदीप नाहीये. अरे मी केव्हापासून याची वाट पाहत होते. तुम्ही बाहेर कशा आलात? तुमच्या औषधांची वेळ झालीये ना. चला आज चला. माझा मुलगा आला. प्रदीप नाहीये तो. या माझ्या बरोबर. माझा प्रदीप आला. बाळा अहो तो प्रदीप नाहीये आई. नाही, तो प्रदीप आहे. तुमच्या औषधांची वेळ झालीये. चला आज चला. जिगर त्या आमच्या लांबच्या नातेवाईक आहेत. तुला कुठे जायचं होतं ना, जा. आपण उद्या कॉलेजमध्ये भेटूया. वेडी म्हातारी, तुला किती वेळा समजावलं की घरात जेव्हा पाहुणे येतात तेव्हा बाहेर येऊन तुझ्या वेडेपणाचा तमाशा करू नकोस. तुला समजत नाही का? तू सगळ्यांसमोर आमची इज्जत काढायला बसलीयस. माझा मुलगा प्रदीप आहे. प्रदीपच तर माझा मुलगा आहे. गप्प बस म्हातारे. वयानुसार तुला विसरण्याचा आजार झालाय. तुझी स्मरणशक्ती गेलीये. 1 वर्ष व्हायला आलंय. तुझा मुलगा प्रदीप मेलाय. नाही, माझा प्रदीप नाही मेला. तू खोटं बोलतेस. माझा प्रदीप जिवंत आहे. मी म्हटलं ना, माझा मुलगा जिवंत म्हटलं ना आहे. तुझा मुलगा मेलाय. तो तर मेला, पण तू का आमच्या डोक्यावर ओझं होऊन राहिलीयस? तू पण मर ना, म्हणजे आम्हाला जरा शांती मिळेल. कुणास ठाऊक अजून किती वर्ष या म्हातारीचं ओझं व्हायचंय आम्हाला.
आई हा बाळा, मी कॉलेजला निघते. जेवण बनवलंस बाळा? हो आई, जेवण बनवलं आहे मी. स्वयंपाकघरही स्वच्छ केलंय आणि हो, कपडे धुवून मी बाहेर वाळत घातले आहेत. शाब्बास ग माझ्या लाडक्या लेकी. आई, आजीला तू जेवण भरवशील ना? का काळजी करतेस? भरवेन मी. मी निघते आई, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. हा बरं, संध्याकाळी लवकर या, खूप कामं आहेत. हो आई. बाय. बाय. कसा आहेस माझ्या लाडक्या बाळा? आणि काम कसं चाललंय? हो आई, मी अगदी ठीक आहे आणि माझं काम देखील खूप छान चाललंय. तुम्ही सगळे तिथे ठीक आहात ना? हो, इथे सगळं ठीक आहे. तू आमची काळजी करू नकोस. मला माहिती आहे आई, तू सर्वांची किती काळजी घेतेस. तू असताना मला कशाचीच काळजी करण्याची गरज नाही. आई, मी विचार करत होतो की काही दिवसांसाठी घरी येतो, पण मला सुट्टीच मिळत नाहीये. अरे काही हरकत नाही, तू नंतर ये ना. आणि जेव्हा तू येशील ना, तेव्हा मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे लाडू बनवेन. आई, आजी कुठे आहे? बाळा, आजी झोपलीये रे. बरं ठीक आहे, मी तिच्याशी नंतर बोलतो. तू स्वतःची काळजी घे. हा, ठेव फोन. ठीक आहे आई. सुनबाई, मला खूप भूक लागलीये. जेवण देशील का? जेवण? तू जेवली नाहीस? आत्ताच तर जेवलीस ना तू. आता तुला पुन्हा जेवण हवंय? नाही सुनबाई, मी कधी जेवले? जेवली नाहीस तू? मग एक मिनिट थांब. काही खाल्लं नाही म्हणे. हे बघ, कोण जेवलंय बघ. आता 5 मिनिटांपूर्वी फस्त केलंयस हे जेवण. तुला पुन्हा जेवायला हवंय? नाही, मी काहीच नाही खाल्लं. काही लक्षात राहतं की नाही तुझ्या? तुझ्या विहिरीसारख्या पोटासाठी आणखी कुठून आणायचं रोज रोज जेवण? जेवण संपलंय आता. चल, जा तुझ्या खोलीत गपचूप. सविता, मला 1 वाटी साखर देतेस का ग? हो, मी देते. हा, आणून वहिनी. आई, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी पाहिलं तुम्हाला. तुम्ही कोण? मी प्रतिभा, तुमची शेजारी. प्रतिभा? हा हा, आठवलं. हा बाळा, कधी कधी असं येत जा. आई, ही डोक्याला जखम कशी झाली? तुझा मुलगा मेलाय. जखम? डोक्याला जखम? वहिनी, घ्या साखर घ्या. ते म्हातारपण आहे ना, चालता चालता धडपडतात आणि पडतात बिचाऱ्या. मी कधी पडले? आई, आज सकाळीच तर पडला होता तुम्ही आणि मी तुम्हाला उचललं होतं. विसरलात तुम्ही? अशक्त झाल्यात ना, म्हणून अशा चालता चालता तोल जाऊन पडतात बिचाऱ्या. आई, काळजी घ्या हा स्वतःची. हॅलो. हा कमलेश, मी येते उद्या. तू सगळी तयारी करून ठेव, समजलं? सगळं काही एकदम हुशारीने आणि गपचूप करायचंय. अरे तुम्ही काळजी का करताय? आणि हे आम्ही पहिल्यांदाच थोडीच करतोय. जसं मागच्या वेळी केलं होतं तसंच यावेळी देखील होईल आणि मोठ्या सहजतेने तुमचं काम होऊन जाईल. कोणाला काहीच कळणार नाही. तिथे दुसरं कुणीही असता कामा नये. तुम्ही वारंवार तीच गोष्ट विचारताय आणि मी तुम्हाला वारंवार तीच गोष्ट समजावतोय. बघा, उद्या रविवार आहे आणि संपूर्ण कॉम्प्लेक्स बंद असेल. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे यावेळी मी गार्डला पण सुट्टी दिली आहे.
ही सनकी म्हातारी गेली कुठे? कुठे गेली ही म्हातारी? म्हातारी कुठे गेली ही? मला वाटतं ही म्हातारी ऐशी ऐकणार नाही. ए म्हातारे, मी तुला घरभर शोधते आणि तू इथे शेजाऱ्यांच्या बागेत मजा करतेस. मला सोड. सांगितलं होतं ना खोलीच्या बाहेर निघायचं नाही म्हणून. चला चल म्हातारे, चल घराच्या आत चल. तुला ना डॉक्टरांकडेच घेऊन जाते मी. मला डॉक्टरकडे नाही जायचं. मला इंजेक्शन नकोय. नाही, इंजेक्शन नकोय. चल म्हातारे. मला सोड. मला इंजेक्शन नकोय. मला डॉक्टरकडे नाही जायचंय. मूर्ख म्हातारी, सोड चल मला. आत. सोड. दाखवतेच आता. दाखव तुला. चल चल आत म्हातारी. चल. या पुढे जर तू खोलीच्या बाहेर पडलीस तर याद राख. ऐकलंस तू? घसा कोरडा पडलाय. पाणी. चल उठ म्हातारे, डॉक्टरकडे जायचंय आपल्याला. घसा कोरडा पडतोय. पाणी हवंय. पाणी हवंय? हं. थांब, आत्ता आणते. हं? पी पाणी. पाणी पी ना. पी पाणी पी. काय झालं आई? काय नाही बाळा, बघ ना तुझी आजी मला त्रास देते ग. मी म्हटलं की डॉक्टरकडे घेऊन जाते तर हातपाय मारायला लागली. नाही. पण आज तर रविवार आहे आई. प्रतिभाने एक नवीन डॉक्टर सांगितलाय, त्यानेच आज बोलवलंय. आजी, डॉक्टरकडे तर जावंच लागेल तुला. नाही, मी नाही जाणार. चला मी तुम्हा दोघींना क्लिनिकला घेऊन जाते. अग तू कशाला त्रास घेतेस बाळा, मी घेऊन जाईन ना तुझ्या आजीला. नाही. यात त्रास कसला आलाय ग आई? बाबा गेल्यानंतर घराची, आजीची सर्व जबाबदारी तुझ्या एकटीच्या डोक्यावर आली. एकट्याने काय काय करणार आहेस तू? तू कुठेतरी निघाली होतीस ना? हो, ते मला मार्केटला जायचं होतं. तू जा बाळा, मी तुझ्या आजीला डॉक्टरकडे घेऊन जाईन. तू काळजी करू नकोस. तू जा. नाही. हे काय करतेस तू?
मला नका बांधू. मला जाऊ द्या. सोडा मला. गप्पा बस म्हातारे. जास्त आवाज केलास ना तर दोन कानशिरात नको लगावी. मारूस ग. नको मारूस मला. नाही नाही, मला इंजेक्शन नकोय. नाही घ्यायचंय मला इंजेक्शन. मला दुखतंय. हे बघा, ही विषारी इंजेक्शन्स बाहेर कुठेही मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, यामध्ये लीड आहे. सरळ नर्वस सिस्टमवर अटॅक करतं आणि ही इंजेक्शन खूप महागही असतात. तर हे जुगाड करून आणण्याची माझी फीज कळतंय ना तुम्हाला? तू फक्त तुझं काम कर. पैशांची काळजी करू नकोस. मग तुम्ही सुद्धा काळजी करू नका. समजा तुमचं काम झालंच. फक्त 2 इंजेक्शन, ह्या म्हातारीची सगळी स्मरणशक्ती नाहीशी होईल आणि हे वेडी होईल. पण लक्षात असू दे, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. कळलं. तुम्ही फक्त पैशांचा बंदोबस्त करा. कोणी आहे? कुणी आहे का? मला इथून जायचंय. मला इथून बाहेर काढा. कोणी आहे का? कुणी आहे का? मला इथून जायचंय. मला इथून बाहेर काढा. मला इथून जायचंय. कोणी आहे का? मला इथून जायचंय. अर्ध्या रात्री या म्हातारीचं रडगाणं सुरू झालं. शी गळा फाडून फाडून रडते ना की चुकून जर का शेजाऱ्यांनी ऐकलं ना की मोठा गोंधळ होईल. कोणी आहे? मला इथून बाहेर काढा. मला इथे नाही राहायचंय. नाही. आत्ता मी तुला दाखवते. मला जायचंय. मला नका बांधू. नको नको, मला नको बांधू. रडून रडून अख्ख्या जगाला काय दाखवायचंय ग तुला? हा, सांग ना काय दाखवायचंय तुला? माझं जगणं मुश्किल करून ठेवलंयस. रात्री शांत झोपूही देत नाहीयेस. इतका त्रास होतोय तर मरत का नाहीस तू? तू मरशील ना तरच आम्हाला चैन मिळेल. समजलं? ओरड ओरड. आता जेवढं ओरडायचंय तेवढं ओरड. सासू सुनेचं नातं इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. कधी खटके उडतात, कधी मैत्री असते, प्रेमही असतं आणि भांडणही. पण काहीही झालं तरी सासू आणि सून त्यांचं हे नातं अगदी चांगल्या प्रकारे जगतात. पण आताच आपण पाहिलं की सविता तिची लाचार आणि म्हातारी सासू संतोषी बरोबर क्रूर आणि अमान्य पद्धतीने वागत होती. ती तिच्या सासूला पूर्णपणे वेडं करण्याचा प्रयत्न करत होती. पण ती असं का करत असावी? सविताच्या दोन्ही मुलांना तिच्या या वागण्याबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. नमस्कार, मी सुधा चंद्रन आणि आपण पाहत आहात क्राईम अलर्ट. समाजाच्या नजरेत चांगलं असण्याचं ढोंग आणि स्वतःच्या घराच्या चौकटीत मात्र गुन्हा आणि अत्याचाराची ही कहाणी. सविताचं हे सैतानी खरं रूप कधी लोकांच्या समोर येणार आहे? चला बघूया. नमस्कार करतो आत्या. हो, सुखी राहा. खूप आशीर्वाद. हे घे, आईशी बोल जरा. बोल बाळा. आत्याशी बोलणं झालं ना? बघ ना, आज संपूर्ण कुटुंब इथे. फक्त तूच येऊ शकला नाहीस आज. तू सुद्धा आला असतास तर. बरं झालं ना आई की मी तिथे नाही येते. आणि तसंही मला तो दिवस आठवायचा नाहीये, कारण माझ्या आयुष्यातील तो सर्वात दुर्दैवी दिवस होता. आणि आजीचा सुद्धा. बरं आई, आजी कशी आहे? ती ठीक आहे बाळा. बरं, पूजेची वेळ झालीये. मी नंतर फोन करते तुला.
प्रदीपला जाऊन 1 वर्ष झालं. कधी वाटलं नव्हतं की तो असा अचानक आम्हाला सोडून निघून जाईल. आई, तू कोण? आई, मी तुमची मुलगी भानुमती. कोण भानुमती? माझी मुलगी भानुमती? आई, आज यांची पहिली पुण्यतिथी आहे ना, म्हणून ताई आल्यात. पुण्यतिथी? कोणाची? कोणाची पुण्यतिथी आहे? आ? प्रदीपची पुण्यतिथी आहे आई. प्रदीप? पहिली पुण्यतिथी आहे. अरे काय बोलतेस तू? हा? माझा मुलगा कुठे नाही गेला, जिवंत आहे तो. असं म्हणू नका. काही पुण्यतिथी वगैरे नाहीये. काय करताय तुम्ही हे? काही झालेलं नाहीये. काहीच नाही. आजी, नाही, आजी. नाही. माझा प्रदीप कुठे गेलेला नाहीये. माझा मुलगा आजीला जिवंत हात आहे. घेऊन जा आरती. पाहिलं ताई, दिवसेंदिवस आईंना सांभाळणं किती कठीण होत चाललंय. आई तर मला ओळखत सुद्धा नाहीये वहिनी. ती मला विसरली आहे. 1 वर्षातच आईची काय अवस्था झाली आहे. त्यांचे नीट उपचार सुरू आहेत ना? उपचार अगदी व्यवस्थित सुरू आहेत ताई, पण वयानुसार त्यांचा विसरभोळेपणा वाढत चाललाय ना. आईची ही अवस्था मला बघवत नाहीये वहिनी. मी जाते इथून. आईने मला असं पाहिलं आणि पुन्हा त्यांना झटका आला तर नाही वहिनी, नाही. मी जाते इथून. आईची काळजी घ्या. तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळेन ना आपल्या आईंना. प्रदीप, हे तू ठीक नाही केलंस. तू तुझ्या आईला आणि बहिणीला एकटं सोडून गेलास. पाहिलं ना तू? तुझी बहीण भानुमती कशी रडत होती आणि तू त्या दोघींना एकटं सोडून निघून गेलास. कुणाच्या भरवशावर? माझ्या भरवशावर? तुला काय वाटलं की तुझं ओझं मी उचलू? आज तुझी पुण्यतिथी आहे ना, घे खीर खा ना. का लाजतोयस? खाऊन घे ना. घे, खा रे. तू तर खीर खाल्लीस, आता तुझ्या आईची पाळी आहे खीर खायची. तुला काय वाटतं, ही मुलगी घाण्याचा बैल आहे? लग्न होताच कुटुंबाचं सगळं ओझं माझ्यावर लादलंस. आता तुझ्या आईला मी कशी वेडी करते हे तू बघच, आणि माझ्या डोक्यावरचं हे ओझं कसं कमी करते ते बघच तू. कुठे घेऊन जाताय मला? गप्पा बस. गप्पा उभी राहा अशी. गप. कुठे घेऊन आली आहेस तू मला? आणि हे तू काय करते आहेस? आरती, प्रदीप, अरे कोणी आहे? मला वाचवा. प्रदीप, तुला माहित नाहीये म्हातारे, तुझ्या अंगात एका विक्षिप्त सासूचं भूत शिरलंय, नाही जे मला उतरवायचंय. नाही, कोणीतरी मला वाचवा. प्रदीप, नाही. बस अजून एक शेवटचा डोस, त्यानंतर सगळं संपेल. कारण जर डोस जास्त झाला तर ही म्हातारी मरेल. हिला इतक्या लवकर मरू द्यायचं नाहीये. अजून हिला आणखी अपमानित व्हायचंय. ते काहीही असू दे,
आपला व्यवहार लक्षात आहे ना? लक्षात आहे. सारखं सारखं ऐकून दाखवायची गरज नाहीये. 10,000 आहेत. थँक्यू. आणि जोपर्यंत या म्हातारीची स्मरणशक्ती पूर्णपणे जात नाही तोपर्यंत हिला इथेच ठेव. कळलं? तुम्ही काही काळजी करू नका. मी कुठे आहे? ही कोणती जागा आहे? मला इथून बाहेर काढा. कुणी आहे का? कोणी आहे का? मला इथून बाहेर काढा. कोणी आहे का? मला बाहेर काढा इथून. तुम्ही कोण? मी यमराज आहे. हा नरक आहे म्हातारे, नरक. मी नरकात आहे? मी मेली आहे. नाही नाही, मी मेली नाहीये. मी जिवंत आहे. मला यमराज माझ्यावर दया करा. मला इथून बाहेर काढा. कोणीतरी मला इथून बाहेर काढा. जग, अजून काही दिवस जगून घे म्हातारे. तसंही तुझं ओझ या पृथ्वीवरून लवकरच कमी करणार आहे मी. समजलीस? वेडी म्हातारी, कुत्र्यांसारखी चावायला पण लागली आता. हा जिगर. काय? कुठे गेला होतात तुम्ही? चलाची, ही जिगरला वाटेत सापडली. पण ही तिथे पोहोचली कशी? नाही, यमराज आम्हाला शिक्षा देईल. मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय. मला इंजेक्शन नाही घ्यायचंय. मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय. मला नाही जायचं. मला नाही जायचंय. आजी अशी काय बडबडतीये? तू कोण? हा, मी तर या नरकात आहे. मला नाही जायचंय. मला नाही आजी. जायचंय. आई यांची तब्येत जास्तच बिघडलेली दिसते. मला वाटतं आजीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. नाही नाही, हॉस्पिटलला नको. उद्या मी यांना त्याच डॉक्टरकडे घेऊन नाही जाईल. नाही नाही, मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. औषधांची वेळ नाही झालीये. जायचंय. औषधांची वेळ झालीये तुमच्या. चला मला नाही जायचंय. या मला हॉस्पिटलमध्ये नाही माझ्या जायचंय. बरोबर. चला चला, खोलीत चला. थँक्यू जिगर. आज जर तू नसतास तर माहिती नाही आजी कोणत्या परिस्थितीत असती. थँक्यू सो मच. जिगरची बोलत होतीस? हो आई, ते त्याने आज आजीची मदत केली ना म्हणून थँक्यू म्हणत बाळा, होता. एक गोष्ट सांगू, कदाचित तुला आवडणार नाही, पण मला हा जिगर काही चांगला मुलगा वाटत नाही. नाही आई, जिगर चांगला मुलगा आहे. तो तुमचा खूप आदर करतो. त्याच्यासारखा कष्टाळू आणि स्वच्छ मनाचा माणूस मी आजवर नाही पाहिला. असं
तू म्हणतेस तर नक्कीच असेल. आई, जिगरला माझ्याशी लग्न करायचंय. इतकी काही काय बाळा, आधी एकमेकांना नीट ओळखून घ्या, समजून घ्या, मग करा लग्न. थँक्यू आई, तू जगातली सर्वात बेस्ट आई आहेस. अरे, हा हातावर डाग कसला? हे काय नाही ग, स्वयंपाकघरात काम करताना लागलं. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे बाळा. जिगरला आरतीशी लग्न करायचंय आणि आरतीला जिगरशी. भोळी आहे ती, वेडी आहे. तिला समजत नाहीये की लग्नानंतर सासरचे लोक तिचे काय हाल करतील. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी त्या दोघांमध्ये फूट पाडूनच राहीन. आरतीला जिगरपासून लांब करावंच लागेल, करावंच लागेल. सविताच्या मनातला तिरस्कार आणि क्रूरता फक्त तिची सासू आणि तिच्या सासरकडच्यांपर्यंत सीमित नव्हती. आता हे स्पष्ट लक्षात येऊ लागलं होतं. तिला आपल्या लेकीचं, आरती हिचं लग्न जिगरशी करून द्यायचं नव्हतं. सासरचं नाव ऐकल्यावर तिच्या डोक्यात जणू एक तिडीकच जायची. सविताच्या मनातला हा राग फक्त संतोषीचं आयुष्य उद्ध्वस्त करेल की मग तिच्या मनातलं हे विष तिच्या मुलांचं आयुष्यही संपून टाकेल. सविताचा हा हेतू, तिचे हे विचार कुणालाही कळू शकतील का? की मग संतोषी नंतर जिगर असेल सविताचा पुढचा शिकार? आरती, जिगर, तुझं सत्य माझ्या समोर आलं आहे. तू एक कारस्थानी आणि अत्याचारी माणूस आहेस. तू एक नंबरचा लालची माणूस आहेस, जो लग्न करून मला अडकवू पाहतोय. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये आणि मैत्री सुद्धा ठेवायची नाहीये. यापुढे आता मला कधी फोन करू नकोस आणि मेसेज सुद्धा. आई, आई, आज मला संध्याकाळी यायला थोडा उशीर होणार आहे. ते जिगर आज मला त्याच्या आईशी भेटवणार आहे. ठीक आहे ना आई? बाय. सहा हवेत, 6 पुरेसेत. आणि ऐक, लोखंड मजबूत असायला हवं, समजलं? हो, दे पाठवून. काय झालं आरती? तू इतकी उदास का दिसतेस? आई, तुला माहितीये, जिगर आज मला त्याच्या आईला भेटवणार होता. पण त्याने ना माझा फोन उचलला, ना माझ्या मेसेजला उत्तर दिलं. पाहिलंस, मी आधीच म्हटलं होतं ना की हा जिगर चांगला मुलगा नाहीये. तू वाईट नको वाटून घेऊस. चहा घे, मी तुझ्यासाठी नाश्ता बनवून आणते. हं? हा कसला आवाज आहे?
बाळा, या वेड्या बाईला साखळ दंडाने बांधण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कोणीतरी मला सोडवा. भूक लागलीये? भूक लागलीये का? बिस्किट खाणार? हो, खाणार. भूक लागली मला. विश्वासच बसत नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत इतकी अमानवीय वागू शकते. हा खूप मोठा गुन्हा आहे. मिस आरती, तू खूप धाडसी आहेस आणि तू न्यायप्रिय सुद्धा आहेस. तू स्वतःच्या इब्रतीची पर्वा न करता हा व्हिडिओ अपलोड केलास. मला हॉस्पिटलला नाही जायचंय. मला इंजेक्शन नकोय. मला हॉस्पिटलला नाही जायचंय. जिगर, मी तुला ते मेसेज केले नव्हते. मग ते कोणी केले होते? एक गोष्ट सांगू, कदाचित तुला आवडणार नाही, पण मला हा जिगर चांगला मुलगा नाही वाटत. मला तुझी आजी त्याच रस्त्यावर भेटली होती. पण त्या रस्त्यावर तर एकच क्लिनिक आहे. सांगतो सांगतो सगळं काही सांगतो. सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा सर. याला आत टाका. सर सर माझं ऐका सर. अरे प्रतीक, कसा आहेस तू बाळा? असा अचानक कसा काय आलास तू? मला उगाच बाळा बाळा करू नकोस. अरे हे काय, काही बोलणार आहेस की नाही तू? कुठे चाललायस तू प्रतीक? प्रतीक, असं करू नकोस. मी काय सांगते ते तरी ऐक तू. प्रतीक, तू काय करतोस तुला समजत नाहीये. ही म्हातारी वेडी झालीये. असं करू नकोस. प्रतीक, प्रतीक, तुला माहित नाही मी हिला का बांधून ठेवलंय? हिची स्मरणशक्ती गेलीये. डॉक्टरांकडे चक्रा मारतोय आम्ही. प्रतीक, अरे तू कुठे घेऊन चाललायस आजीला? मला काहीच समजत नाहीये. आई, तुम्ही तरी याला सांगा ना, हे काय करतोयस तू प्रतीक? अरे काहीतरी बोल. आम्ही सांगतो. मी तुला एक व्हिडिओ पाठवलाय, जरा बघ. सविता, तू स्वतःच्या सासूला विषारी इंजेक्शन देऊन वेडं करण्याचा प्रयत्न केलास? नाही इन्स्पेक्टर, मी असं काही नाही केलंय. खोटं बोलू नकोस. कमलेशने आम्हाला सगळं खरं सांगितलंय. तू कोणासोबत असं कसं वागू शकतेस? माणूस आहेस की राक्षस?
मी आजवर हे समजत होते की तू खूप चांगली आहेस. तुझ्या मनात आमच्यासाठी खूप प्रेम आहे. बाबा गेल्यानंतर तू आमची आणि आजीची किती काळजी घेतलीस. पण तू तर एक यमराज आहेस जिने जिवंत माणसाचा असा छळ केला. अगं तू तर माझं आणि जिगरचं नातं सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केलास. तिरस्कार वाटतो मला तुझा, तिरस्कार. दिल्लीत मला वाटलं होतं घरात सगळं ठीक आहे, पण मला काय माहित होतं की माझी आईच इतकी क्रूर आहे. माझ्या बाळांनो, असं नका बोलू. आता तुला तुझी मुलं आणि ममता आठवते. तू कसं काय विसरलीस की आजी सुद्धा कोणाची तरी आई आहे. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच नाही. आजी, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आजी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. एकाच घरात राहून सुद्धा मला हे कधी समजलं नाही की तुझ्यासोबत काय होतंय. तू रडत होतीस, तडफडत होतीस, पण मला तुझे अश्रू पुसता आले नाहीत. आजी, मला माफ कर. आजी, मला माफ कर. आम्हाला माफ कर आजी. आम्ही आता तुला आमच्या नजरेसमोरून कधीच लांब जाऊ देणार नाही. सविता, तू क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्यास. तुझ्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल होईल. मी प्रयत्न करेन की तुला कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून पुन्हा कोणी असा अपराध करण्याची हिंमत करणार नाही. मला माफ करा. आई, सविताने आरती आणि जिगर यांच्यात विष कालवण्याचा, भांडणं लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यांचं नातं मजबूत असल्यामुळे ती अयशस्वी ठरली. आणि शेवटी सविताचं निर्दयी रूप, संतोषीच्या बाबतीत झालेला वाईट व्यवहार आणि अत्याचार हे शेवटी उघडकीस आले. पोलीस नक्कीच सविताला तिच्या अपराधांसाठी शिक्षा देतील. पण विचार करा की जर आरती आणि प्रतीक यांनी आपल्या आजीचं म्हणणं समजून घेतलं असतं, त्यांच्यात हा कम्युनिकेशन गॅप झाला नसता, तर कदाचित सवितासारखी अपराधी तिच्या या कारस्थानात कधी यशस्वी झाली नसती. परिवारातल्या प्रत्येक सदस्याची ही जबाबदारी असते की त्यांच्या घरची प्रत्येक व्यक्ती, मग ती वयस्कर असो किंवा लहान, तिला समजून घ्यावं, तिचं म्हणणं ऐकावं, जेणेकरून त्यांच्या घरातल्या 4 भिंतींमध्ये अपराध्यांचं कधी फावणारच नाही. प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल त्याआधी ते नक्कीच थांबवता येतं. बस गरज आहे जराशा सहानुभूतीची, आपुलकीची आणि मन मोकळं करण्याची. याच बरोबर मी सुधाचंद्रन आपली रजा घेते. हो, पण शब्द देते, आपण पुन्हा भेटू अपराधाची एक मन सुन्न करणारी कहाणी घेऊन. तोपर्यंत तुम्ही सावध रहा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज.